हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे वेट लॉस. पण हा वेट लॉसचा डाएट आहे 15 दिवसाचा. हो, ह्या 15 दिवसाच्या डाएटमध्ये तुम्ही तुमचं वजन इतक्या वेगाने कमी करणार आहात की तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 15 दिवसांनंतर चेक करा. तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. हो, याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलं इंटरमिटंट फास्टिंग, अँटी इन्फ्लॅमेटरी फास्टिंग. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं हे देखील तुमच्यासोबत शेअर केलं. पण त्यानंतर मला त्यावर कमेंट आल्या की आम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करायचं आहे. सो ह्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हा डाएट प्लॅन तुम्ही अगदी व्यवस्थित असा पाळला तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे. तर मित्रांनो, हा अतिशय सिंपल आणि बजेट फ्रेंडली असा डाएट प्लॅन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही महागडे गोष्टी आपल्याला आणायच्या नाहीयेत, इन्ग्रेडियंट्स आणायची नाहीये किंवा असं महागडं असं डाएट नाही की जे आपल्याला परवडणार नाही. अगदी सिंपल डाएट प्लॅन आहे, पण खूपच प्रभावी असा आहे आणि तो तुम्ही फॉलो केल्यावरती तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होणार आहे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथून पुढे हा डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही तुमचा आहार हा योग्य त्या वेळेवर घेणार आहात. म्हणजे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट, तुमचा लंच टाइम आणि रात्रीचं डिनर ह्याची एक वेळ ठरवणार आहात. असं नाही की आज तुम्ही 9 वाजता नाश्ता केला तर उद्या तुम्ही 11 वाजता करणार. मग आपलं वेट कसं कमी होणार? त्यामुळे इथून पुढे कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना आणि मी जो सांगते तो डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्हाला जी सोयीस्कर आहे ती तुमची वेळ निवडणार आहात आणि त्याच वेळेवरती तुमचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे करणार आहात. तर मित्रांनो, हा डाएट प्लॅन शेअर करण्याआधी मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करते. त्यामुळे तुम्हाला कळेल की मी घरच्या घरी बसून अगदी व्यवस्थित असा आहार घेऊन माझं वजन मी कमी केलं. सो हा आहे माझा आधीचा फोटो, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की माझं वेट हे 80 किलो झालं होतं. आणि हा आहे माझा आत्ताचा फोटो आणि तुम्हाला मी आत्ता देखील दिसत असेल मी माझं 30 किलो वजन हे कमी केलं, ते पण प्रेग्नन्सी नंतर. तसेच मी आफ्टर प्रेग्नन्सी कसं वेट लॉस करायचं याच्यावरती देखील व्हिडिओ बनवणार आहे. पण मी हा वेट लॉस हे फक्त घरच्या घरी केलं, नाही कुठली औषधं आणि नाही कुठला व्यायाम केला तर वेल अँड गुड. पण जर मी करू शकते वेट लॉस घरी बसून तर तुम्ही देखील करू शकता. तर मित्रांनो, आता आपण सुरू करू की आपण 15 दिवस कसं डाएट करणार आहे. तर हा 15 दिवसांचाच डाएट प्लॅन आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामुळे आपले फॅट्स वाढणार नाही, आपली पोटाची चरबी वाढणार नाही. सो आता आपण सुरुवात करू की सकाळी उठल्यावरती आपण सगळ्यात आधी काय घेणार आहोत. तर सकाळी उठल्यावरती म्हणजे कुठलंही डाएट तुम्ही फॉलो करत असो किंवा नसो करत, पण सकाळची सुरुवात ही तुम्ही फॅट कटर ड्रिंकनेच केली पाहिजे. म्हणजे काहीतरी गरम पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. सो सकाळी उठल्यावरती आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत की कोमट पाणी करणार आहोत. 1 ग्लास पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पिळणार आहात आणि चिमूटभर हळद टाकणार आहात. पाणी उकळलं की ते काढायचं आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि चिमूटभर हळद. यामुळेच सकाळीच तुमची बॉडी ही डिटॉक्स होणार आहे, तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जाणार आहे. त्यामुळे उठल्यावरती काही काहींना सवय असते बेड टी घ्यायची, कॉफी घ्यायची किंवा डायरेक्ट नाश्त्यावर बसायचं, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. सो अशा प्रकारे आपण हे पाणी घेतलं. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासानंतर किंवा 1 तासानंतर तुम्ही नाश्ता करणार आहात. तसेच फॅट कटर ड्रिंक, सकाळी मॉर्निंग ड्रिंकचे मी व्हिडिओ बनवले आहे, तुम्ही ते देखील जाऊन चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला अजून ऑप्शन्स मिळतील की सकाळी उठल्यावरती अजून कोणकोणत्या डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. सो अशा प्रकारे सकाळी गरम पाणी घेतलं. त्यानंतर 1 तासानंतर तुम्ही नाश्ता करणार आहात. सो नाश्त्याचे मी तुम्हाला ऑप्शन देते. तुम्ही पोहे खाऊ शकता, उपमा खाऊ शकता, पण हे सगळं तुम्ही कमी तेलात घेणार आहात. कारण आपल्याला 15 दिवसात आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. खरं तर ऑइल तुम्ही कायमच कमी टाकलं पाहिजे भाज्यांमध्ये, नाश्त्यामध्ये. तसेच तुम्हाला अजून एक ऑप्शन देऊ शकते की रात्री हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी त्या हिरव्या मुगाचा डोसा करायचा. हा भरपूर असा प्रोटीन युक्त असतो, म्हणजे त्यामुळे तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटतं, तुम्हाला भूक देखील लागत नाही आणि पोटामध्ये फॅट्स देखील जात नाही. किंवा तुम्ही 2 उकडलेली अंडी आणि ब्राऊन ब्रेड घेऊ शकता.
तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही काहीही नाश्ता घ्या, पोहे घ्या, उपमा घ्या किंवा अंडी घेतली तरी चालेल. मी किंवा वापरते, तुम्हाला ऑप्शन्स देते. किंवा तुम्ही हिरवे मूग घेऊ शकता, म्हणजे प्रोटीन युक्त तुम्ही नाश्ता सकाळी करू शकता. तसेच तुम्ही पनीर घेऊ शकता, पनीर, ग्रिल्ड पनीर किंवा पनीरची भुर्जी करायची सकाळी आणि ती ब्रेड सोबत, ब्राऊन ब्रेड सोबत, अजिबात व्हाईट ब्रेड वापरायचा नाही. ब्राऊन ब्रेड किंवा दुसरा मल्टीग्रेन ब्रेड असतो आटा, त्याचा वाला ब्रेड देखील घेऊ शकता, पण अजिबात तुम्ही व्हाईट ब्रेड वापरणार नाही आहात. सो नाश्त्यासोबत तुम्ही घेणार आहात एखादं फ्रूट किंवा फ्रूट ज्यूस, पण विकतचा फ्रूट ज्यूस घ्यायचा नाही, कारण त्याच्यामध्ये साखर असते. कुठलंही सीझनल फळ घ्या, कारण सीझनल फळ असतात ते स्वस्त असतात. कुठलंही एक फळ पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. तसेच रात्री ड्रायफ्रूट भिजत घाला आणि ते ड्रायफ्रुट्स देखील तुम्ही नाश्त्यासोबत घेऊ शकता. अशा प्रकारे तुमचा सकाळी पोटभर असा नाश्ता झालेला आहे. आता आपण बघू की दुपारी काय घेणार. तर अशा प्रकारे सकाळचा नाश्ता पोटभर झालेला आहे, म्हणजे नाश्ता, फ्रूट्स, ड्रायफ्रूट असा मस्त पोटभर नाश्ता. ते म्हणतात की सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण हे श्रीमंतासारखं असावं, दुपारचं जेवण हे गरिबासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं, म्हणजे रात्रीचं जेवण हे खूप कमी असावं. हलक्या भाज्या रात्री पाहिजे. त्यामुळे सकाळी आपण नाश्त्याला असा भरभरून असा व्यवस्थित नाश्ता घेतलेला आहे. आता आपण बघू की आपण दुपारी काय घेणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी आपण दुपारचं जेवण करायच्या 15 मिनिटं आधी बाउल भरून सॅलड घेणार आहोत. तुम्हाला हवं ते सॅलड घ्या, पण सकाळचा नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळामध्ये तुम्ही काहीही खाऊ नका, कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे. 15 दिवसांमध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. तर आपण एवढं करू शकतो, कारण दुपारचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि सकाळचं नाश्ता याच्या मधल्या अंतरात काही घेणार नाही आहोत. आता दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेणार आहोत, तर तुम्ही सगळ्या मिक्स डाळी, त्यांचं वरण, फोडणीचं वरण आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता, ब्राऊन राईस, आणि त्याच्या आधी तुम्ही घेतले सॅलेड, बास. मग तुम्ही दुपारी अजून काही जेवणामध्ये घेऊ नका. किंवा किंवा तुम्हाला आवडत्यात त्या तुम्ही भाज्या घ्या. आणि आता आपण 15 दिवसामध्येच फरक बघायचा आहे, तर जास्त करून शक्य तितक्या तुम्ही पालेभाज्या घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला आवडती ती पालेभाजी. तसेच बाउल भरून सॅलेड आणि त्याच्यासोबत तुम्ही खाणार आहात भाकरी. कुठलीही भाकरी आहे, ज्वारी, बाजरी, तांदळाची, पण तुम्ही भाकरीच खाणार आहात, अजिबात चपाती खायची नाही. आता काही काहींना जर नसेलच आवडत भाकरी, पण भाकरीने खूप परिणाम होतो, वेट लॉस व्हायला मदत होते. पण जर जमत नसेल तर तुम्ही 2 फुलके घेऊ शकता, म्हणजे फुलके आणि भाजी. तर अशा प्रकारे फुलके, भाजी किंवा भाजी आणि भाकरी घेतली तर भात खायचा नाही. तर अशा प्रकारे मी तुमच्या भाज्यांवरती, आवडीनिवडीच्या भाज्यांवरती बंधनं केलेली नाहीयेत. फक्त बंधन आहे ते भातावर. आणि जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही भाकरी किंवा फुलके खाऊ नका, मग फक्त भात, आणि तो देखील ब्राऊन राईस, आणि त्याच्यासोबत तुम्ही वरण घेऊ शकता. तसेच तुम्ही त्याच्यासोबत आणि कायम काहीही घ्या, पण तुम्ही सगळ्यात आधी बाउल भरून सॅलेड खाणार आहात दुपारच्या जेवणात. अशा प्रकारे दुपारचं जेवण देखील पोटभर मस्त झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट रात्री जेवणार आहोत, कारण मधल्या वेळात काहीही खायचं नाही. मधल्या वेळात जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही ग्रीन टी घ्या, पण अजिबात बाकी काही खाऊ नका, कारण आपल्याला 15 दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. तसेच दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बॉटल्स देखील भरून ठेवा. मी तुम्हाला रात्री डिनरला काय घ्यायचं ते देखील सांगते, पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं हे आहे की पाणी खूप पोटामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला हे 3 टाइम सोडून भूक लागलीच तर पाणी खूप प्या. आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो. तर रात्रीच्या जेवणामध्ये शक्य तितक्या हलक्या भाज्या, ज्या पचायला खूप हलक्या आहेत ते घ्यायच्या. आणि आपलं जेवण हे जर तुम्ही 8च्या आधी करण्याचा प्रयत्न केला रात्रीचं, तर त्यामुळे देखील तुमचं वजन नियंत्रित राहायला खूप मदत होत असते. आणि रात्री शक्यतो हलकंच खायचं, म्हणजे जर तुम्ही सॅलेड घेतलं तर तुम्ही सूप घ्या, कुठलंही तुम्हाला आवडते ते सूप, आणि बास. त्यानंतर तुम्ही अजून काही घ्यायची गरज नाहीये. तसेच तुम्ही तसं दुपारी घेतलं, तसंच रात्री देखील तुम्ही जेवणामध्ये तुम्हाला हवी ती भाजी घेऊ शकता आणि भाकरी. आता तुम्ही म्हणाल मला भाकरी खायला सांगितले म्हणजे मी खूप मोठी भाकरी खाईल, तर अजिबात नाही. आपल्याला वेट लॉस करायचंय, 15 दिवसामध्ये फरक बघायचा, तर तुम्ही दामटी घेऊ शकता, एवढ्या साईजची भाकरी घेऊ शकता आणि हवी ती भाजी, आणि अगेन रात्री थोडं सॅलेड घेऊ शकता तुम्ही, पण अगेन भात नाही. शक्य तितका भात बंद करा. रात्री तुम्हाला जी हवी ती तुम्ही रस्सा भाजी जरी घेतली तरी ती देखील तुम्ही भाकरी सोबतच खा. भाकरी, भात अजिबात नाही. तर प्रोटीन युक्त भाज्या, प्रोटीन युक्त
गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा, प्रोटीनयुक्त नाश्ता घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. तसेच जे लोक नॉनव्हेज खातात ते देखील नॉनव्हेज सोबत भाकरी खाऊ शकतात, किंवा रात्री फक्त तुम्ही फिश खात असाल तर फक्त ग्रिल्ड फिश घ्यायचे आणि त्याच्यासोबत सूप घ्यायचं बास, किंवा ग्रिल्ड चिकन घ्यायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही सूप किंवा मग ब्राऊन राईस जरी घेतला तरी बास होतो. या व्यतिरिक्त बाकी काहीही खायचं नाही. आणि रात्री झोपायच्या आधी तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिऊन झोपणार आहात, म्हणजे कोमट पाणी प्यायचं आणि मग झोपायचं. तसेच दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. सो अशा प्रकारे सकाळचा नाश्ता पोटभर झालाय, दुपारचं जेवण व्यवस्थित झालंय, रात्रीचं देखील व्यवस्थित झालंय आणि मधल्या वेळामध्ये तुम्ही ग्रीन टी घेतला आहात. फक्त तुम्ही हा डाएट फॉलो करून बघा, तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनातला फरक. तर मित्रांनो, हा 15 दिवसाचा प्लॅन फॉलो करताना तुम्ही इथून पुढे अजिबात गोड खाणार नाही. 15 दिवस फक्त करून बघा. गोड खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये साखर जाते. चहा कॉफी तर पूर्णपणे बंद करा, कारण त्यामार्फत देखील आपल्या पोटामध्ये साखर जाते, आपली इन्शुलिन लेवल वाढते आणि आपल्या शरीरातले फॅट्स वाढत असतात, म्हणजेच चरबी वाढत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला सांगा की माझं आता समजा तुमचं वजन 70 किलो असेल, तुमच्या शरीराला सांगा की 65 किलो होईपर्यंत मी काही खाणार नाही. आणि जेव्हा 65 किलो होईल तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला गिफ्ट द्या, ट्रीट द्या, मग तुम्ही 1 कप चहा प्या. त्यामुळे तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावरती कंट्रोल राहील. तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला हे समजून सांगा की मी हे टार्गेट वजनाचं कंप्लीट केलं ना की मग मी हे खाणार आहे, आणि मग तुम्ही त्या दिशेने खूप प्रयत्न कराल, ते वेट लॉस होण्यासाठी प्रयत्न कराल. पण तोपर्यंत वेट लॉस होईपर्यंत गोड बंद, बाहेरचं बंद आणि तळलेलं बंद करा. घरातलंच खा, पण योग्य आहार घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुमचं वजन हे कमी होणार आहे. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 15 दिवसानंतर चेक करा, तुम्हाला जाणवेल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. प्रत्येकाला काहींना मेडिसिन चालू असतात, तर त्याप्रमाणे त्यांनी आहार घेणं आणि तसे उपाय करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे कुणीही दिलेला डाएट फॉलो करताना, कुठलेही उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही हे 15 दिवसांचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे, मी हे चॅलेंज स्वीकारत आहे, आणि मग मला 15 दिवसानंतर येऊन सांगा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तर मित्रांनो, जर तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली असो की ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. ते पण घरी बसून घरातला आहार घेऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील किंवा अजून डाएटचे कुठले व्हिडिओ हवे असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.